गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबाराया तुम्हाला आम्हाला याच्यावर जीवाला उद्धाराचा मार्ग या मार्गातून दाखवतात। या अभंगातून तुम्हाला प्रतिपादित करतात। विठाला वसुदेव सुतं देवं कंस चारूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिन नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातं मनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः। दुसरे चरण सदाजिया, दुसरे चरण सदाजिया, दुसरे चरण सदाजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने। जननी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावने। आद्यत्र जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्य जननी देवाची। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्य जननी नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण ते सद्गुरूंचे नमस्कार। आता सेवेला गे सेवक झालो, झालो सेवेला गे सेवक झालो, झालो सेवेला सेवक झालो, झालो सेवेला सेवक झालो। तुमच्या लागला निज चरणा, तुमच्या लागला निज चरणा, देवा देवा यावर न करावा हे। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा,
याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा ताने चिंतिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठाला 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 प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनी जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे. कार्यक्रमाचा परिहार आमचे मित्र परम आदरणीय गुरुबंधू यांचे वडील कैलासवासी लक्ष्मण गंगाधर पाटील सोमवंशी लक्ष्मण रंगनाथ पाटील सोमवंशी यांचा आपल्यातून 1 वर्षापूर्वी जाणं झालेलं आहे. नानांचा स्वभाव जर सांगायला गेलं तर अगदी प्रेमळ स्वभावाचा माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. दया क्षमा शांती त्यांच्या मनामध्ये ओतप्रोतपणे नांदत होत्या. कितीही रागात माणूस समोरचा आला तरी त्या ठिकाणी येऊन शांत होत होता. असा स्वभाव नानांचा होता. विठाला विठाला विठाला. त्यांच्या पश्चात श्री विजय आसाराम सोमवंशी, रामभाऊ रंगनाथ सोमवंशी, श्री प्रशांत लक्ष्मण सोमवंशी, श्री गोरक्षनाथ रंगनाथ सोमवंशी, चिरंजीव प्रणित प्रशांत सोमवंशी असा परिवार आहे. या परिवारावरती काळाने घाला घातला आणि आपल्यातून नाना निघून गेले. उपजते नासे नाशिले ते पुनरपी दिसी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ह्या युक्तीप्रमाणे ते आपल्यातून निघून गेलेले आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्ञानोबराय म्हणले, नवे नवे आख्य संत मंडळी म्हणले, येथे नाही उर आले अवतार. इथं कोणी थांबायला आलं का? जे आले ते जाणार आहे याच्यात शंका नाही. पण आल्यापासून जाईपर्यंतचा जो काळ नानांसारखा तुम्ही घालवला पाहिजे. नाना गेले तर मला वाटत नाही पंचकृष्ण आख्यांच्या डोळ्यात पाणी होतं. काय होतं, जाणं कोणाच्या हातात नाही, येणं कोणाच्या हातात नाही. पण जो आजला मधला जो कार्यकाल आहे तो कार्यकाल भगवत चिंतनात घालावा अशी भगवंताची आणि सद्गुरूंची आणि त्या ठिकाणी तुकोबारायांची इच्छा आहे. विठाला विठाला. कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय मृदंगमणी आदरणीय अनिकेत महाराज शिंदे ते कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या समवेत असलेले बाळासाहेब महाराज घोडे, त्याचप्रमाणे आमचे बंधू आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट विराज महाराज मगर, त्याचप्रमाणे आदरणीय सर घोडे सर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपलं काहीतरी परमभाग्य. त्याचप्रमाणे आमचे चुलते तानाजी महाराज मगर हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पिटी वाजवायला आदरणीय हरिभक्तपरायण महाराज उपस्थित आहेत. बाळासाहेब महाराज आहेत. त्याचप्रमाणे आपल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या फडाचे आपले त्या ठिकाणी चोपदार हे आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. नाना तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत. उपस्थित सर्व बालगोपाल मंडळी यूट्यूब चॅनलवरील त्यांनाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला विठाला. विशेष करून सांगायचं राहिलं, बालगोपाल जे आहेत ते आमचे संदीप महाराज चेसरे लोहगावकर प्रवरा नगर यांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे पाहिलं आपल्याला वाटतं ना आपलं टाकावं. ते आता आमच्या मित्राचे पुतणे आहेत गायके, काय नाव त्याचं, रोहित गायके, ते आहे उपस्थित. त्यांचे चुलते इथं उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. असे विद्यार्थी आपलेही मुलं आपले घडले पाहिजे. आपल्या जवळच संस्थान आहेत. सरला बेटामध्ये जर आपण विद्यार्थी टाकले तर आपल्याला, मला तरी वाटत नाही आपल्याला वृद्धाश्रम जायची वेळ येईल. विठाला विठाला. हो, पण ते वेळ गेल्यावरच कळतं. तवर कळत नाही ना. तवर म्हणतो मा पप्यालाही चांगला आहे. अरे पप्या नाही, कोणीच नाही, पप्या नाही आणि गोप्या नाही, कोणीच कामा येत नाही. इथं सोडवत नाही. सोडविना तुला त्या चक्रपाने वाचून, त्याच्या वाचून कोणी सोडवत नाही. इथं फक्त काय माहिती का, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, अंतकाळीचे नाही कोणीच नाही. मग
मग अंतकाळी जर तो आपल्यापाशी यावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे मध्ये सततम चिंतयंतो मी यतंतस्य दृढव्रत हा दृढव्रत असला पाहिजे कशाचा भगवत चिंतनाचा पण आपला दृढव्रत कांदे लावणे मिरच्या काय भाव गेल्या फ्लॉवर कशी आहे कुटीचं काय पगार वाढला का याचे बांध त्याचं मोडलं का जमलं याच्यात आपला वेळ चाललेला आहे भगवान चिंतनामध्ये आपल्याला वेळ घालायला आपल्याकडं ते वेळ आपण त्या वेळेत सहभागी होत नाही याचं कारण पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले ते सुकृत घेऊन येतो ना आपण ते काय मागं राहत नाही ते काय म्हणतं का मग विवेक महाराज जरा चांगले म्हणतात मग त्यांना ते थोडं कर्म कमी चांगले चांगले गेले इंद्रा पडे बघ चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा इथं कुणालाही सुट्टी कुणी जवळचा असला तरी तेच नियम लांबचा असला तरी तेच नियम काळा असला तरी तेच स्त्री असला तरी तेच पुरुष असला तरी तेच इथं सगळे सारखे आहेत इथं कुठं भेदभाव नाही आणि ज्या ठिकाणी भेद नाही तिथं देव आहे विठाला मग आता आपल्याला जायचं आहे कशाने स्वल्प वाटे चला जाऊ कशाने जाऊ स्वल्प वाटे नाही आपल्याला काय लय अवघड मार्ग जायचं नाही योग या तप तप तुम्हाला जमणार आहे का ते योगाची व्याख्या तरी समजणार आहे का नाही मग काय म्हणले ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ कुठं बसायचंय त्याला काय भस्म लावायचं आणि लुंग्या गुंडाळायच्या असं काही का अजिबात नाही कुठं असाल तिथं कामामध्ये काम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे 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 काम आवाज मोकळा करा जरा कामामध्ये काम करायचं आहे कशाचं कोणतं काम करायचं आहे खुरावता बांध कोरपायचा का बांध कोरायचा आहे का खुरावता जे काम करत असाल त्या कामामध्ये त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे त्या राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कितीपर्यंत आयुष्यभर जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपण एकरूप असावं देह जावो अथवा राम देह जावो अथवा देह जावो अथवा राम देह जावो अथवा पांडुरंगी जोड पांडुरंगी जोड चरण सोडी सर्वथा सर्वथा पांडुरंगी जड पांडुरंगी जड भगवान गोपाल कृष्ण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या जीवाला उद्धार देण्यासाठी या अवतरणी कार्य झालेले आहे या विश्वाचं कल्याण व्हावं ज्ञानोबरायांसारखे संत आपल्यासाठी पाठवले कशासाठी दृढ विश्वास व्हावा त्याच्या चरणाची स्थिर व्हावं मग तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणतरी मागून ढकलायला लागतं ना भजनाला एखादा थकेला असला तर चाल म्हणलं तरी तो लवकर येतो का तो म्हणतो थांबा थोड्या वेळ दुसरा ज्यावेळेस फोन करीन तिसरा फोन करीन चौथ्या फोनला मग म्हणतो बाप्पा आता बा माझे कपडे कोणकडे विढाला आता मला सांगा भजनी मंडळाची ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचं काय त्यांच्या लक्षातच येत नाही हे चालू काय त्याच्यासाठी हे संत मंडळी पाठवले कशासाठी उद्धरया जड
जन दिवा उधारया जन जीवा धरया जन जन जीवा धरया अवतार तुम्हारा करण अवतार तुम्हारा करण उधरया जन जीवा उधरया जन जीवा अवतार तुम्हारा करण अवतार तुम्हारा करण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकार कशासाठी देहाला कष्ट पर उपकार करायचा आहे गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांकडे बघितल्यानंतर असं वाटतं हे कशासाठी एवढा त्रास आहे उद्धरया जन जड जीवा ह्या जड जीवाचा उद्धार व्हावा म्हणून ह्या पृथ्वी तलावर संत अवताराला येत असतात विठाला विठाला विठ्ठला असे संत ज्ञानोबारायांसारखे संत आपल्या चरित्र आपल्या भोवताली आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि ज्ञानोबारायाने तुमच्या आमच्यासाठी काय काय नाही केलं गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केल्या कशासाठी गीतेचा सार घेतला आणि ह्या समाजाला ते का गुह्य ज्ञान आहे ते प्रगट व्हावं आणि त्या प्रगट दोरावर आपण त्या भवसागर तरुण जावं एवढी त्यांची इच्छा विठाला विठ्ठला ज्ञानोबरायण भगवंतामध्ये काही फरक महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरायण मध्ये देवामध्ये काही फरक नाही बरं का माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर जे साक्षात्कार आपल्याला होतो जे समाधान आपल्याला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर होतं ते समाधान आपल्या अलंकापुरीमध्ये आहे आणि म्हणून संतांच्या पदराखाली राहावं का बरं आईमध्ये आणि संतांच्या प्रेमामध्ये काही फरक नाही संत हे आपल्याला पदोपदी आईचं प्रेम त्यापेक्षा काही काकणभर पुढं आई तरी कुठंतरी मागं पुढं करेन मोठ्याला कमी लहाण्याला कमी पण संतांपाशी भेद नाही कसा आला कट नट यावी शुद्ध होईल कसा यायचं फक्त आला पाहिजे मग हे संत कसे आहे माहिती का संत उदार उदार भरले अनंत भांडार फक्त जगाचा उद्धार कशातून होईल एवढीच त्या जीवनामध्ये कळमळ आहे विठाला ही तळमळ आपण समजून घेतली पाहिजे ना जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांची एकच कळकळ आहे तुमचा शेवट गोड व्हावा काय व्हावा शेवट गोड व्हावा मग त्यासाठी या सगळ्या संत मंडळीने कुणी ज्ञानेश्वरी लिहिली कुणी गाथा लिहिल्या कुणी चांगदेव पासष्टी लिहिली कुणी काय कुणी गद्यातून पद्यात आणलं आपल्याला नाही तर गद्य नसतं काहीच समजलं नसतं कुणकडे काय रामायण अयो कसं वाचायचं विठाला विठाला नाथ एकनाथी भागवत जर नसतं तर काहींना काहीच कळलं नसतं रामायण अहो सोप्या गोष्टी काय या गद्यातून पद्यात ते मी तर म्हणतो ना हे भगवंताचेच अवतार आहे त्याच्याशिवाय आपल्याला कळणार कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे ज्याच्या घरी कावडीनं देव पाणी वाहतो श्रीखंडाच्या वेशामध्ये तू काय साधा अधिकारी असेल का राजा विठाला हे झालं संतांचं चरित्र मग या संतांच्या सानिध्यात असल्यानंतर आपलं काय होणार आपल्याला काहीतरी फायदा पाहिजे ना त्याशिवाय आपण कीर्तनात सुद्धा येत नाही विठाला विठाला संत तुम्हाला वारीला पाठवतात संत तुम्हाला सत्कर्म करायला पाठवतात संत तुम्हाला चांगल्या संगतीमध्ये घेऊन येतात संत तुम्हाला वाईट मार्गापासून वाचवतात संत काय करतात तुम्हाला माणसात आणतात संत तुम्हाला भगवंताची आणि तुमची भेट घडवून देतात हे जीवनात महत्त्वाचं सार्थक गोष्ट आहे आणि यासाठीच आपला नरदेह आहे
पण आपण काय करतो, ज्यासाठी आलो ते विसरून गेलो आणि दुसऱ्याच कामामध्ये मग्न झालो. त्याला आहे त्याचं नाव प्रपंच. प्रपंचासाठी आलोय का आपण? प्रपंचासाठी नाही आलेलो, आपण भगवंताच्या नामस्मरणासाठी आलेलो आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या जोरावर त्याची आणि तुमची एक गाठ बसून घ्यायची आहे आणि त्याच्या चरण कमलावर तुम्हाला जागा मिळवून घ्यायची, यासाठी हा नरदे आहे. पण आपल्याला काय कळाना. मग तुकोबराला माहित होती ह्यांना काही कळणार नाही. मग महाराज काय म्हणले, नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण आपण पर वासुदेव होतो तरी आपण वासुदेव म्हणा. विढाला विठ्ठला वासुदेव व्हायला लागलं. मग म्हणतो आता काय साठी केलं पाहिजे, आता काहीच नको करू. जेव्हा चालायचं होतं तेव्हा पंढरपूरला गेला नाही, जेव्हा बोलता येत होतं तेव्हा कोणा सांग धड बोलला नाही, तेव्हा पाहता येत होतं तेव्हा ज्ञानेश्वरी वाचली नाही, जेव्हा बोलता येत होतं त्यावेळेस रामकृष्ण हरी कधी म्हणला नाही, भजनाला कोणाला जाऊन दिलं नाही, कोणाचं जमत असलं तर मोडल्याशिवाय राहिला नाही. मग आता काय, देवा या दुःखातून वाचव देव, एवढं येडा आहे. उपदेश इतकिया उपरी रे नको बोलू येणे भ्रमे जीवित्वाचा होईल नाश नको बोलू येणे निरापार धीरे परमात्मा राज राज करते निर्गुण निर्विकार पुत्र सेवी ब्रह्मरसु परियदि मदा स्वमोदोरी बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दिनो परियदि मदा स्वमोदोरी बाळा ध्यानी निज पारे लक्ष त्या मदालसा मातेला 3 पुत्र होते, ते राजपुत्र होते. पण त्या राजपुत्रांना ती माता काय म्हणाली माहितीये का, ती म्हणली नाही आता तुम्हाला या वाटण्या करा आणि ते तुला भेटणार हे राशी असेल तुला दिना. ती काय म्हणाली, धोका देता देता आता तुम्ही याच्या फंद्यात पडू नका, तुम्ही त्या भगवंताच्या स्वरूपाकडे जा आणि ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी स्थितीशी एकरूप व्हा आणि जीवन मरण रूपी एरदार संपवा. विठाला विठ्ठला विठ्ठला. किती जण आले आणि किती जण गेले सांगू सांगू थकले, पण आपल्याला काही फरक पडत नाही ना. मग फरक नाही पडला तर कोणाचं काय जाणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम यह उदारे जठरे शयनम. तुम्ही आज परवा परत दुसऱ्याचा नंबर आहे. आज जा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाशी भयाले मोठे पंढरी वाचो नेरिता टावनाई कोठे. विठाला ठाऊक आहे, ठाऊकाची आहे संसार सुखाचा. बरोबर आहे.
संसार दुःखाचा नाही, संसार दुःख मूळ जाऊ कडे संसार दुःख मोळ जाऊकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रंगणीला तळमळ समतबल बचनी पाठीला गाली ओढाळ पाठीला घाली वडाळ संसार दुःखाचाच आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण आता असं झालंय ते विंचू चावतं, इंगळ्या चावत्यात, सगळं चावतंय, पण आपल्याला ते सोसायची सवय लागली. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथं होता कारखाना, कोणता साखर कारखाना. साखर कारखान्याच्या सभोवतालच्या लोकांना एक सवय लागली असते, कशाची? मळीच्या वासाची. त्यांना काय ऊस हां ते मळीच्या वासाची. एका ठिकाणी जेवायला गेलं ते मस्त पंचपक्वानं बनवलं. आता संत म्हणजे जेवायला बसणार, अशी लहर आली, फार कहर करून गेली. असा वास, पुंगाट वास घेता घेता पोट भरला. वा आमटी नको न भाकर नको, गाड्या बोंबलं तो बोला. ते म्हणे काय आलं? म्हटलं वास किती? म्हणे हा वास इथं नाही बा, म्हणे आम्हाला कुठं काय वास येत नाही बा. म्हणे अहो म्हटलं पार इथं जीव गुदमरायची पळी आली होती, मध्ये वास नाही. काही बोलता म्हणे महाराज तुम्ही काही इथं वास आहे का? म्हणे आम्ही इथं राहतोय, तुम्ही म्हणता वास. तो वास नाही. म्हटलं भाई लोक दारा कुठं मारा खातं? नाही ते नाही, विढाला वास्तविक पाहता असा विषय आहे. दृष्टांत तिथंच संपला. वास घेऊ घेऊ मेलो मी. वास येतोय खरं मा ना का दुसरे का? त्यांना जे तेच मला आहे ना, पण त्यांना त्या वासाची सवय झाली ना, हो नाकात बसला तो वास. तसंच झालंय आपलं. प्रपंचात जे दुःख आहे त्या दुःखाच्या यातना सुसू सुसू आपल्याला त्या मनरूपी त्या अंतकरणाला सवय लागून गेली, आणि त्या अंतकरणाला त्या जीवाला काहीच वाटणार त्या दुःखाचं यातना. मग त्याला हे कळाना की सुख नेमकं काय. विठाला सुख कशाचं आहे? सुख फक्त त्या शाश्वत गोष्टीमध्ये आहे. मग शाश्वत काय आणि अशाश्वत काय? आपण पाहतो, राहतो, ज्याच्यात बघतो, ज्याच्यात राहतो तो अशाश्वत आहे. जे दिसतं ते अशाश्वत आहे. तुमचा प्रपंच शाश्वत आहे का अशाश्वत आहे? अशाश्वत आहे. तुम्ही, तुमची गाडी, तुमचा मुलगा, बायको, पोरं, अजून काय बरं नातू घ्या, पण तू घ्या, हे सगळे त्याच्या पुढचं सांगू का? एक घट आहे, घट. हा घट कधी संपण्याचा भरोसा? ब्रह्म सत्य जगत मिथ्य. जगत कसं आहे? हे संपणार आहे. तीनही कालात ज्याचा बाध होत नाही ते सत्य आहे. मग ते कोणतं सत्य? भूत, भविष्य आणि वर्तमान कालात ज्याचा बाध होत नाही, जो चिरकाल स्थिर आहे, तो सत्य फक्त भगवान परमात्मा. याच्या पलीकडे जगात विश्वात सत्य काहीच नाही. मग आपण कशाच्या धंद्यात पडलोय? असत्याच्याच ना, अशाश्वत गोष्टीच्याच सानिध्यात आपण जास्त काळ आहोत. मग हे आणि सत्य आणि असत्य याचा उलगडा करून देण्यासाठी संत मंडळी आपल्या जीवनात पाहिजे. विठाला एकदा की तो अनुभव आला जीवाला, आता मार्ग दाखवला, योग्य मार्ग त्याचा. मग मात्र आता चांगलं वाईट काळानंतर माणूस चांगल्याच मार्गाने जाईल ना. एखादा जात नसेल तर त्याचं प्रारब्ध आहे. चांगल्या वाटेने एकदा रस्ता दिसला की मात्र आता भगवंत परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेवढ्यासाठीच हा नरदे आहे. दिला देहा भजन गोमाता, देवी दिला देहा भजन गोमाता, देवी दिला देहा भजन गोमाता, देवी दिला देहा भजन गोमाता. देवी दिला देहा भजन गोमाता.
भजन ग मोठा देवे दिला देह भजन ग मोठा. पण आपण त्याने झाला फाटा बाधिके. आपण तिकडे जात नाही, भजन करायला येत नाही, भजनाला गेला की झोप येते. एका ठिकाणी गेलो, तो म्हणला महाराज तुमचे मानावे तेवढे धन्यवाद, थोडेच बरं का. म्हणलं काय रे बा आता हाणतो का काय. म्हणले नाही नाही आणणार नाही म्हणे. 3 महिने झाले मानस उपचार तज्ज्ञांकडून मी मानसिक आजाराच्या गोळ्या घेऊन झोपतोय म्हणे. साधी गोष्ट नाही म्हणे. पण तरी झोप आली. 3 महिने झाले मी असा रात्रंदिवस बसले म्हणे माठ्यासारखा, झोप काय येत. पण आता माझं असं भाग्य उजळलं म्हणे आज रामकृष्णारी चालू करायचा टाइम आणि मला डुकऱ्याचा टाइम एक झाला. आणि तुम्ही जय विठ्ठल करायचा टाइम आणि माझी झोप उडायची टाइम एक झाला. म्हणजे शाबास रे पाठ्या, धन्य माता पिता थयाची या कुळी कन्या पुत्र होत. विठाला विठाला काय झोपेचा आनंद आहे म्हणे महाराज कीर्तनात. म्हणलं तो काय काम, तुझी चूक नाही ती, पूर्वजन्मीचं सुकृत आहे ना. हो सुकृताशिवाय काहीच नाही राहणार. इथं सुकृतच लागतं. एक मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी कोटी जन्माचं पुण्य लागतं महाराज. जन्म जन्मी आम्ही काल परवा 2 दिवस वर्ष 6 महिने वर्ष एक जन्म नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठाला एकदा की तो भगवान परमात्मा आवडायला लागला की निश्चितपणे आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचा पहिला चरण यासाठी केला आयुष्याच्या पूर्वार्धातच आपल्याला जागृती अवस्था यावी लागते.
उत्तरार्धात येऊन त्या ठिकाणी सापडत नाही ना कड. अगोदरच कळलं पाहिजे ना आपण डोबकळ्या घेऊन राहिलोय. नदीच्या पार भवऱ्यात आल्यानंतर तर कळलं, बरोबर आहे की नाही. भवऱ्यात पडल्यावर मरण हे अटळ आहे. विठाला मरण अटळ दिसत असतानाही त्या ठिकाणी तुम्ही जाता कशाला तिकडे. दिसतंय ना पुढं सगळं स्पष्ट, पण तरी आपण शाश्वत सुखाकडे जात नाही, अशाश्वत सुखाकडे जातो. त्यासाठी संगती आपल्याला चांगल्यांची असायला हवी. चांगल्यांची संगती तुम्हाला सद्मार्गाला लावतील. संगत संत नक्की कराले. कोणाची संगत कर? बेटाच्या संगतीत जे जे गेले, जे जे राहिले ते चिरकाल सुखाशी प्राप्त झाले. अन्यथा जे वेगळ्या मार्गाने गेले, मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज आपल्याला सांगून गेलेले आहे, स्वल्प वाटे जाऊ, स्वल्प वाटाने जा. त्यांनी सांगितले सगळे मार्ग, पण आपण काही काही थोडं चुकतं. पण लेकरू किती चुकलं तरी आई त्याला माफ केल्याशिवाय राहत नाही. पण तिथपर्यंत गेला पाहिजे, त्या पदराला धरलं पाहिजे. पदराला एकदा धरलं ना मग कुठं जाऊ द्या, किती मोठा प्रसंग असू द्या, किती मोठा प्रवास असू द्या, तुम्ही सुखरूप तिथपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. विठाला या नरदेहामध्ये समजत नाही लवकर. त्याला फार पुण्य लागतं. त्या पुण्याच्या पावटीवर, त्या पुण्याच्या सानिध्यात राहून, त्या पुण्याच्या समतोलाला एक दिवस माणूस जातो. आणि मग मात्र भगवंत त्या ठिकाणी. प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते, देव भेटा. असं कोणीच नाही इथं मला भूत भेटावं म्हणणार आहे का कोणी इथं? कोणीच नाही. प्रत्येकाला एक इच्छा आहे, भगवंत भेटावं. प्रत्येकाला स्वर्गात जावं वाटतं, प्रत्येकाला वैकुंठाला जावं वाटतं. कुणी आहे का मला नरकाला जाऊ द्या म्हणणं? किती पाप करीत असला तरी तो म्हणतो मी स्वर्गात जाणार आहे. पण त्याला माहीत नाही तू करतोय काय. याचं कारण त्याला योग्य आणि अयोग्याचा फरकच नाही. चांगलं आणि वाईट काय हे त्याला माहीतच नाही. मग चांगलं वाईटाचं त्या ठिकाणी कळतं. संगत संत नक्की करले. मग त्या संगतीमध्ये आपण काय करावं, काय करू नये, चांगलं काय वाईट काय, ह्या गोष्टीचं अवलोकन आपल्याला तिथं झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा किती झालं मग भगवान परमात्मा विचारतो, आता तुला काय लागत सांग. कारण की देवाला जे आवडतात ना, संतांना जे आवडतात ते देवाला आवडतात. आणि संत जर जीवनात असले तरच भगवंताचं दर्शन भेटेल, अन्यथा भेटणं शक्य नाही. किती जन्म घ्या, किती जन्म आले, किती जन्म फजित्या झाल्या तुमचे तुम्हालाच कळणार नाही. पण भगवंताचं नामस्मरण करून जर त्याच्या चरणाशी विलीन व्हायचं असेल तर संताशिवाय पर्याय नाही. आईशिवाय जन्म आहे का? काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख. ओ संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगती काय सांगू सुख. संत संगती काय सांगू सुख. संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. पुढचं घ्या. आपण पारखे नाही येथे. आपण पारखे नाही येथे. आपण पारखे नाही येथे. साधू थोर दादा, साधू थोर दादा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर दादा, साधू थोर दादा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. त्या संतांच्या सानिध्यामध्ये जे सुख आहे ते कुठंच नाही. आई विना जन्म आहे का? असं कोणी आहे का? आई नाही पण जन्माला आला त्याला देव म्हणतात. ते अवतीर्ण होत असतात, प्रगट होत असतात. तुम्ही आम्ही
जन्माला येत असतो, इच्छा नसताना येतो आणि इच्छा नसताना एखाद्याला जर म्हणलं मर तर म्हणा मी तू पटांगणात भेट म्हणजे विडाला विडाला मर म्हणायचे विषय नाही राहिला कोणाला. एखाद्याला सहन होत नाही ना, म्हणजे मरण इतकं बेकार आहे. पण आपल्या इच्छेनुसार आहे का, मग इच्छा मरण पाहिजे असेल तर त्याच्या नामस्मरणाशिवाय जगात पर्याय नाही. अनन्य चिंतयन्तो माम ये जना परि उपासती तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. त्याचा योगक्षेम वाहून नेईल असं गोपाल कृष्ण भगवान म्हणतात. विठाला या सृष्टीचा चालक मालक भगवान गोपाल कृष्ण जर तुम्हाला आम्हाला सांगतात हे केल्यानंतर हे होईल, बरोबर का, तरी पण आपण ऐकायला तयार, आपण समजूनच घ्यायला तयार नाही. या भगवत चिंतनामध्ये जे जे थांबतील, जे जे राहतील, संतांच्या संगती जे जे राहतील, त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनुकरण करतील ते तरतील. याच्यात शंका तरले तरतील हा भरवसा, तरले तरतील हा भरवसा, तरले तरतील हा भरवसा, तरले तरतील हा भरवसा. नामधारका तसा, नामधारका तसा, नाम जात तथा नाम जात तथा नाम जात तथा नाम जात तथा. तरले तरतील भरवसा, नामधारका तसा, नामधारका तसा, नामधारका तसा. तरले तरतील कशाने, त्या नामधारकाचा ठसा. तो नामधारक असेल तर तरुण जाईल, पण नामस्मरण मुखामध्ये असलं पाहिजे ना. ते नामस्मरण येण्यासाठी संत त्या ठिकाणी जीवनामध्ये असायला हवे. संत रूपी जर वकील आपल्या कोर्टात काम करत असेल तर आपण केस जिंकण्याची शक्यता दिसते. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी मेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी मेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. याच्या मात्र शंका नाही. टाळे वाजवा एकदम. टाळ्या वाजवायला अजिबात गडबडायचं. कीर्तनात टाळ्या वाजवल्यानंतर मोक्ष मिळतो काय, नाही तर एक ठल टाळ्या वाजवायला येतात पुढच्या जन्मात. विठाला इथं टाळे वाजवायला लाजायचं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणायला लाजायचं नाही तर पुढच्या जन्मात मुकाच कोण खडं पाय काहीच मानता येणार. विठाला हो दिलेलं आहे सगळं, पण त्याचा उपयोग चांगला करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. त्यांच्या संगतीमध्ये तुमचं निश्चित चांगलं होणार आहे. इथं जीवनाचा भरोसा आहे का, आहे तो काळ सुखाने समृद्धीने घालायचा, सगळ्यांशी हितगुजान राहायचं, सगळ्यांची चांगल्या राहायचं, सगळ्यांची प्रेमान राहायचं. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं
ओ किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया वेळ कमी आहे वेळ जेवायला कमी आहे आणि आपल्याला कमीच आहे ना अल्प आयुष्य मानव देह शत वर्णिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मराधी विठाला विठाला 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं त्याच्यातले 50 वर्ष झोपेत गेले ते दिवसा झोपत नाही त्यांच्यासाठी चालू आहे बरं दिवसा जे झोपतात त्यांचं गणित याच्यात 50 झोपेत गेले काही बालपणात गेले काही तरुण अवस्थेत गेले पुढे आला आजार पण राहिलं काय फक्त पश्चाताप पण दुसरं काय विठाला म्हणून कल करे सो आज करे सो अभि जर तुम्ही सुरुवात केली तर मला एक म्हणायचं आहे थोड्या दिवसातही तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता पण भाव तिथं भावाची एक कारण असं जर असेल तर जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडत नाही आणि आपली जी काही तगमग आहे ना जी तगमग आहे ती थांबून घेते आणि एकदा की तो स्वच्छ पुढे दिसायला लागला की जीवनामध्ये आता हे भास संसारात दुःखच आहे ना हो उठता बसला त्या ठिकाणी टोले उठता बसता त्या ठिकाणी काय असं नसन तेवढ्या वेदना पण त्याच्यातून एकदा की माणूस त्या रेंजपर्यंत गेला त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकदा एकरूप व्हायला लागला की प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो एकदा ही स्थिती का निर्माण झाली की प्रपंचाकडे माणूस दुर्लक्षित करतो आणि संसाराकडे पुढे गठीत होता अभंगाचं दुसरं चरण आता निश्चिंतीने पावल विसावा आता निश्चिंतीने पावल विसावा निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावल विसावा आता निश्चिंतीने पावल विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा आता निश्चिंतीने पावन विसावा त्या समुद्राच्या लहरीमध्ये आपण एकरूप व्हावा त्या समुद्राप्रमाणे त्या नदीप्रमाणे आपण वाहून घ्यायचं आहे वयाच्या 65 नंतर किंवा वयाच्या हे पिवळे झाल्यानंतर चाव्या पोरांच्या हातात दिल्या तर काही अडचण याला कुलूप कुठे तेच करणार तरी चावी द्यायला तयार नाही शेवट पोरांना कुलप तोडून कोर्टात जावं लागतं कुठं अहो आपण काय परिस्थिती बघितली याचं गांभीर्य आपण आपल्यापाशी ठेवलं पाहिजे पूर्वी किती त्रास होता बरशीचे काम करू करू तुम्ही जाम झाले लोक आहे का नाही इकडे बरशी होत्या का आमच्या काळात होत्या बा विठाला विठाला बरशीचे काम केलेले मंडळी आहेत किती कष्ट केले त्याला काही माप नाही आता यांना माहिती आहे सगळं हे आमचे वडील सगळंच कामाला असायचे काम किती काम रोज काम नवीन माणूस तोच
कोपरीला थिगडं लावू कोपरी घालायची. प्रपंच अगदी त्या ठिकाणी कसा थाटण याच्या विचारात तो असायचा. पण बरं का, तुम्ही शिगेचा परमार्थ करा, शिगेचा प्रपंच करा, प्रपंच तुम्ही योग्य मार्गाने करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरे, अगदी तुमचं चांगलं होणार आहे. परंतु ही बाजू झाली प्रपंचाची, पण याच्यातून तरुण जाण्यासाठी काय? प्रपंच चांगला केला म्हणजे पुरुषार्थ आहे का? इथं समयाशी सादर व्हावं लागतं. समयाशी सादर व्हावे देव ठेविले तरी शिरावे. समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर कोण्या दिवशी मायाती चालून, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन, कोण्या दिवशी स्मशानी राहून, कोण्या दिवशी एकलच राहावे. समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर एकटंच राहायचंय की नाही? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद शेवटी बा तळ बांधून येईल, सरद शेवटी बा, सरत शेवटी बा काल बांधून येईल, सरत शेवटी बा. एका जण धनी बा आमचं काय जाईल, आमचं काय जाईल. पिगळा 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 महाद्वारी बोला बोलत देखा, पिगळा महाद्वारी, पिगळा महाद्वारी बोला बोलत देखा, पिगळा महाद्वारी. पिंगळा महादारी बोली बोलत देखा, पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोलत देखा, पिंगळा महादारी. करुणी उचित करुणी उचित मठानी हृदयाचे दान मागायाचं झालं, दान मागायाचं समयाशी सादर व्हायचा. समयाशी सादर व्हावे, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकले रहावे. समयाशी सादर व्हावे, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी पुढं काय कोणे दिवशी पालखी सुभेदार. हे कळायला पाहिजे ना तुम्हाला. आता विढाला विढाला विठ्ठला समयाशी सादर व्हायचं आहे. पण आपण समयाशी सादर होत एखाद्या दिवशी कारणात मीठ नसलं तरी भांडण केल्याशिवाय राहत भांडतो की नाही. आपण शांत होत नाही, आपण तृष्णा मावळून देत नाही. या प्रपंचातून तृष्णा मावळी पाहिजे, त्या भगवंताच्या चरण कमलाकडे आपण गेलो पाहिजे, त्याच्याकडे आपण कसं जाऊ याची ओढ आपल्याला लागली पाहिजे. कायम स्वरूपामध्ये चिरकाल त्या आनंदामध्ये आपण राहिलो पाहिजे. तो ब्रह्मानंद आहे. त्या ब्रह्मानंदात जर आपण चिरकाल राहिलो
तर आपल्याला चटणी मिरचीची गोडी आवडणार. रोज एखाद्याला पाची पकवून खायची सवय असेल, एखाद्या दिवशी जर चटणी दिली तर ते काय म्हणते बरं आहे बा. पण एखाद्याला माहीतच नाही गुलाबजामुन, ते कायम तेच खातं, कायम मिरचीन पिठलं. पण एखाद्या दिवशी तरी, पण ते प्रारब्ध अधीनच या गोष्टी आहे. परमार्थामध्ये प्रत्येकाला वाटतं माझं काहीतरी परमार्थामध्ये चांगलं यावं, मला कीर्तन यावं, मला भजन यावं, मला प्रवचन यावं, मला आमकं यावं, मला फलन यावं. पण ते होत नाही ना. 6-6, 7-7 वर्ष लोक संस्थेमध्ये राहिले, पण ज्ञानेश्वरी कुठे काय कळालं. सारे गम यायना काही ना. ताल येतो तर टाळ उमजणार, टाळ आला तर पखवाज समजणार, समेत आला तर काळात जातो, काळात गेला तर समू कधी. ठेका नाही ठोका नाही, कोणकडं ठीक येतोय. आयुष्य गेल्या लोकांचा पण स्वर लागला नाही. याचं काय कारण आहे? शुद्ध भाव नाही, शुद्ध सानिध्य नाही. शुद्ध जर अंतकरण असेल, ती सरस्वती माता प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. काय के सर कसंही असू द्या, गोळा असला ना, गोळा दगडाचा गोळा, संत कृपा झाली ना, कसा असू द्या, तो उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला विठ्ठला. मग अशांच्या संगतीमध्ये जीवनाचं मोल कळतं. मग ते मोल कळण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज असते. ते ज्ञान कुठं आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानीनाम तत्वदर्शिना. हा ज्ञानी भक्त मला आवडतो. जसा की एखादा पोपट आंब्याला जाऊन लगेच त्या ठिकाणी कुठं शाख पिकलेली आहे ती पाहतो आणि चाखतो, तसाच माझा ज्ञानी भक्त जे देवाकडे जाणारे जे योग्य मार्ग आहे त्या मार्गाने लगेच मार्गक्रमण करतो आणि त्वरित देवाचं दर्शन घडवून घेतो. याला ज्ञानी भक्त म्हणतात. तसं आपण जीवनचरित्र ठेवावं, ज्ञानी असावं. ज्ञानी असेल तर देवाची भेटी त्वरित होण्याची शंका आहे, त्वरित होऊ शकते, अन्यथा ते सोपं नाही. विठाला मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? कायम स्वरूपामध्ये, सतत स्वरूपामध्ये त्याच्या नामस्मरणात, त्याच्या भजनात, त्याच्या कीर्तनात, त्याच्या सांगतो तुम्हासी भादार विठ्ठला, सांगतो तुम्हासी भादार विठ्ठला, सांगतो तुम्हासी भादार विठ्ठला, सांगतो तुम्हासी भादार विठ्ठला. जन्म माया, जन्म माया, बरोबरी गुणावरी धोरे, करता बरोबरी गुणावरी धोरे, रावसे धोरे. नाहीतर काय होईल? जन्माला आला ह्याला पाणी पाणी वाहून मेला, काहीच कळना. पार जवळ अंत काळ आला तरी उमजाना. काळ टपून आहे राजाओ, कडो घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. काळ आपल्यावर टपून आहे, ती वेळ कधी येईल आणि याला मी कधी घेऊन जाईल याच्यावर तो टपून आहे. पण आपण तेवढं दक्ष असलं पाहिजे. तू कधी ये, काळावर विजय मिळवायची दानत आपली असायला हवी, ती संत संगतीशिवाय नव्हे. विठाला काळावर विजय कोणी कोणी मिळवला? श्रीमंत श्री ज्ञानोबराया. समाधी बैसाला निर्वाण बाळ छंदो. हे तर आपल्या बाळांचे छंद, गोट्या, लंगुर्या, इट्टी दांडू, बॅट बॉल. आता नाही राहिलं ते. आता गेम आहे ऑनलाईन. सरळ पाहणारं बरोबर तिरक पाहायला लागत आहे 6 महिन्यात. जे नीट भाकरी खात होतं ते दुसऱ्याच्या हाताने भाकरी खावं लागत त्याला, कारण त्याला कळतच नाही जेव्हा कसं काय. ते फक्त असं असं करते. एक जण तर मला रात्री, आम्ही एका ठिकाणी मुक्कामाला गेलो, 2 माणसं झोपेल होते. आम्हाला म्हणले ते घरचे यायचं झोपा, झोपू बा इथं आपलं देव रात काढायची. झोपलं, इकडच्या बाजून एक आणि इकडच्या बाजून एक. 11:30 पावणे 12 टाईम होता. आता मला काय माहिती यांच्या आतमधून मोबाईल चालू आहे. तो म्हणायचा इकडून होय, इकडून होय, तिकडं तिकडून होय, तिकडून होय, त्याला मार, याला मार. मी म्हणलं आपण काय जगत नाही.
आपण सकाळपर्यंत राहणार इकून मारणार तिकून मार. मी म्हणलं की कोयते बिते घेऊन येले आपण काय राहू शकत. विढाला विढाला अहो याच्यात काय पुरुषार्थ, याच्यात काय कौतुक आहे. कौतुक ते माझ्या ज्ञानोबरायांचे आहे, कौतुक ते माझं तुकोबरायांचं करावं, नाथबाबांचं करावं, नारायणगिरी महाराजांचं करावं, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांचं करावं. काय असं जीवन असं अभंगाचं तृतीय चरण. कवतुक वाटे झाली यावेताची, कवतुक वाटे झाली यावेताची, कवतुक वाटे झाली यावेताची, कवतुक वाटे झाली यावेताची. इको जा इको इको याला इकडं माझा संसारामध्ये आपली तृष्णा मावळून जावी आणि आता मरण समोर दिसतंय तर त्यावेळेस आपल्याला अशा स्थितीला आपण जाऊन पोहोचलो असायला पाहिजे. ती स्थिती कशी आहे, आता मी कधीही गेलो तरी मला काही चिंता, आता तू आणि मी एकच आहे. ही स्थिती जीवनाच्या काही अंतकाळ समय जवळ यावी. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नाश्रयती संशया. हा संशय जीवनात राहत नाही नाना. कधी ज्या वेळेस सतत चिंतन असेल अंतकाळी तो भगवान परमात्मा येईल आणि विचारेल तुला यायचं कुठं सांग. अशी इच्छा त्या ठिकाणी निर्माण ज्यावेळेस होईल, अशी ज्यावेळेस स्थिती निर्माण होईल, कुंडलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे. कशाचं, अहो देव आला ना, विमाने बैसून घेऊन गेला, कौतुकच आहे आपलं. काय घरचे काय म्हणतात माहिती का, नाशिले घर तुंकोनिया श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. आपलेच आहे ना ते का लोकांचे आहे का, आपलीच बायको, आपलाच पोरग, आपलाच नवरा, आपलेच आहे ना ते सगळे. आपले रक्ताचे नाते असलेले लोक म्हणतात नाशिले घर थुंकोनिया. कधी मरण आहे, ठॉय 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 अख्या रातभर खोकत आहे. शेजारचे तर म्हणतात काय नवले, पण आपले म्हणतात रक्ताचे विढाला. हो, त्यांच्यासाठी आपण अहोरात्रपणे कष्ट करतो. कोणासाठी, आपल्यांसाठी. मग उतरंतीला ज्यावेळेस आपण लागतो गाडी रिवर्स, तेव्हा घरचे काय म्हणतात, अरे गप्प ना तू, कवर डोकं येतं बाबा, थांब. हे म्हणणारे कोणी, आपलेच आहेत, आपलेच रक्ताचे, आपलेच. मग यांच्यापासून त्रास आहे निश्चित माहीत असताना आपण सोडतो का, सोडत नाही ना. त्याला काय म्हणतात माया. मायेने चांगले चांगले जाम केले, तुमचा आमचा भरोसा काही नाही, आपण त्याच्यात गुरफडलेलोच आहे. पण तरी सुद्धा सानिध्यात चांगल्यांच्या असलो तर जीवनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये जे जे राहिले
ते तरतीलही आणि तरलेही याच्यात काही शंका नाही. आणि अजूनही वेळ गेलेली, अजूनही तो मार्ग जर तुम्ही स्वीकारला, त्या मार्गाने जर तुम्ही गेले तर निश्चितपणे तुमचा जय झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, 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 जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाली या वेचाचे नाव, मंगळाचे तिने गुणे विठाला. विठाला 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 विठाला. यासाठी हा नरदेह दिलेला आहे आणि या नरदेहाला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याचं संधीचं सोनं केल्याशिवाय जीवन वाया घालू नका. संधी मात्र जीवनामध्ये एकदाच येत असते, वारंवार संधी येत 84 लक्ष योनी किती तदनंतर तुम्ही आम्ही इथं आहोत, पण तरी कळना ना. पण नाही ऐकलं तर कोणाचं काय जाणार आहे. तुम्हालाच परत ते फेरे आहे, ते फेरे पडू नये म्हणून हे संत आले. या संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांचा एकाच मनामध्ये कळकळ आहे, या सर्व याच्यावर जीवाला परमेश्वराचं दर्शन कसं व्हावं हे कळण्यासाठी तो अभंग त्याने लिहिला. आणि त्या अभंगातून आपण ह्या स्थितीपर्यंत जाऊ. कुठली स्थिती? मुक्ती ह्या स्थितीपर्यंत जर गेलो तर जीवनाचा पुरुषार्थ आहे अभंगाचं 4थं चरण. तुका मने मोक्ती पल्ली नवारी, तुका मने मोक्ती पल्ली नवारी, तुका म्हणे मुक्ती परमिली नवारी, तुका म्हणे मुक्ती परमिली नवारी, तुका मने मोक्ती पल्ली नवारी, तुका मने मोक्ती पल्ली नवारी, तुका म्हणे मुक्ती परमिली नवारी, तुका म्हणे मुक्ती परमिली नवारी. आता दिवस चारी खेळी मेळे, आता दिवस चारी खेळी मेळे, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णचिया,
कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया टाळ वाजवा. कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया सिद्धेन पावलो सिद्धेन पावलो अशी स्थिती मुक्ती आपल्याला मिळून जावी आणि जे जे त्या बेटाच्या सानिध्यात राहिले त्या मुक्तिपदाला प्राप्त होतील आणि जीवन मरण रूपी इरजार संपून जाईल. विढाला विठ्ठला हा नरदेह त्यासाठी आहे. असो नाना आपल्यातून जाऊन या ठिकाणी आज वर्ष झालेलं आहे. प्रशांत भाऊ, त्रिवेणी दिदी यांनी भरपूर फोन केले, कसं होईल कार्यक्रम, काय होईल. जरा थोडा चालू करायला उशीर झाला, पण हे कार्यक्रम असे थोडे उशिरा सुरू होत असतात. आपण लेट आहे पण थेट आहे कार्यक्रम, असं आहे त्याच्यामध्ये. इथं कसं आहे, बेटाचं सानिध्य आहे, इथं सगळे जाणकार मंडळी आहे, यांच्या समोर जरा चांगलंच मांडावं लागतं. नुसतं हा हो चालत विढाला विढाला सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सरला बेटाच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली. जिथं असतील तिथं भगवान परमात्म्याच्या समवेत असतील याच्यात काही कुठली शंका नाही. नानांचं कार्य अगदी गोड होतं, सगळ्यांशी हितगुजाने होतं. आमच्या संगमनेर तालुक्यात, राहता तालुक्यामध्ये बराचसा काळ नानांचा त्या ठिकाणी गेला. बराचसा दिवस गोगलगावमध्ये राहिले. सादतपूरमध्ये त्यांचा बराचसा संपर्क होता. अगदी प्रेम मिळावं, मन मिळावं स्वभावाचा माणूस, माणसाच्या दुनियातील राजा माणूस या दुनियातून निघून गेलेला आहे. असे माणसं होत नाही शक्यतो. असे माणसं मन मिळावं स्वभाव. कधी कुणी रागाने बोललं तरी ते प्रेमानेच बोलणार. स्वभाव असा असायला हवा. मुलांवर नीट संस्कार केले, मुलींवर नीट संस्कार केले, जावई चांगले बघितले, अगदी सगळे आनंदात सर्व आहे. अशा ठिकाणी जर त्या ठिकाणी आपलं जीवनचरित्र असावं, माणसाला किती कधीही मरण आलं तरी मागं वळून पाहण्याची इच्छा होऊ नये. विठाला विठाला
कार्यक्रमासाठी प्रशांत भाऊवरती नितांत प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार गायके सर आहेत ते पण त्या ठिकाणी आपले पिलगर साहेब आहेत, सोनवणे साहेब आहेत, वाणी साहेब आहेत, सर्व डॉक्टर मंडळी आहेत, सचिन डॉक्टर आहेत, आमचे सोबत असलेले दिलीप डॉक्टर आहेत, सगळे डॉक्टर मंडळी इथं आज एकत्र जमलेले आहे. सर्व नगर जिल्ह्यातील असतील, संभाजीनगर जिल्ह्यातील असतील, सदैव सर्व प्रेम करणारे मित्रमंडळी त्या ठिकाणी पैठणहून काही लोक आलेले आहेत. हे सर्व मंडळी आज ह्या कुटुंबावरती नितांत प्रेम करतात. नितांत त्यांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, कारण की स्वभाव गोड लागतो. त्या युक्तीप्रमाणे त्या मायेपोटी हे सर्व समाज तुमच्याकडे आलेला आहे. मित्रपरिवार असतील, आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोरे, गावकरी मंडळी यांना सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. त्याचप्रमाणे सर्व भजनी मंडळ असतील, मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे शूटिंगवाले त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, सिस्टीमवाले त्यांनाही धन्यवाद. सर्व गावकरी मंडळी, टाळकरी मंडळी, सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, त्याचप्रमाणे आमच्या समुदायाले सचिन भाऊ त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. हा बोली रे लेकरे